अरे अरे ए भांडगुळार काय केलंस हे हा? काय का नुकसान केलंस हा? नुकसान करायला आलास का इथं? आता हे नुकसान कोण तुझा बाप भरून देणार आहे का? माफ करा साहेब, वजन झेपलं नाही, पाय घसरून पडलो. हा तर अरे झेपत नव्हतं तर कशाला आलास इथं काम मागायला? जायचं होतंच ना दुसरीकडे मारायला. चुकलं साहेब, आतलं हलकं काम करतो. तर हलकं काम म्हणजे तुझ्या मर्जीतलंच मी काम तुला द्यायचं आणि वरनं पैसे बी द्यायचं. अरे काय म्हाताऱ्या, तुला हे बघ जमत असलं तर बघ, नाही तर जा दुसरीकडं. नाही साहेब, करतो हे काम, करतो. डोक्याला ताप दिलास नुसता. बस बस, पाणी घेऊन येतो. अहो कशाला येत आहे? हे काय वय आहे तुमचं काम करायचं? हा, घरी बसायचं गपचूप तर आराम करत, तर कामाला येत आहे. घरी काय पोरवाळ बघत नाही वय तुम्हाला? नाही रे, मला एक पोरगी लय काळजी करते बघ माझी. ती इथं ठेवू का तिथं ठेवू करते. अरे पण घराचं भाडं आहे, औषधाचं बिल आहे, हप्ता भरायच्यात, सगळं तिच्या अंगावर कसं टाकायचं, म्हणून मी करतो. या ती बी आहे म्हणा, पर पोरगी म्हणजे परक्याचं धन. आज ना उद्या दुसऱ्याच्या घरी लग्न करून जाणार आणि दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होणार. मग तुम्ही काय करणार? हा, खरंच की राणे आम्हाला जन्मभर पुरायची नाही आणि तिचं बी आता लग्नाचं वय झालं. आज ना उद्या तिला उजवावी लागलच आणि लगीन करायचं म्हणजे हातात व्हायच का व्हायना पैसा अडका लागल. नाही, असं दमून बसून चालायचं नाही. माझ्या राणीसाठी अंगात बळ आणायला लागल. मला हे काम करावंच लागल. महालक्ष्मी एक्सप्रेस काय झालं? कसला विचार करता एवढा? मी सांगू का, राणीचाच विचार करत असणार आहे. एवढा काय विचार करायचा आहे? ती राणी, तिची आई आणि तिचा बाप, अख्खं रेशन कार्डच बाद आहे. ते बी खरंच आहे बघ. ती राणी आहे का नाही, पक्की 12ची आहे. माझ्या की नाही अशी डोसक्यात जाते की नाही, असं वाटतं की नाही 2 थोबाडीतच द्यावं तिला. मग का आता मुहूर्त बघायचा आहे का? सरळ जायचं, समोर उभं राहायचं, हात असा मागं न्यायचा आणि द्यायचे ठा दिशी ठेवून. विचार तर तोच असतोय, पण अरे महिन्याला भाडं आणून ठेवते ना हातात. घोचिडावानी अशी घराला चिपटून बसली आहे माझ्या. का नाही? विक्रांत साहेब, हो बोला की, काही काम होतं का आमच्याकडे? होय. काम करायला येता की गप्पा मारायला येता? अहो कामाचंच बोलत होतो आम्ही, होय का नाही? होय, कामाचंच बोलत होता. हो झालं, गप्पा झाल्या असेल तर कामाचं आहे का? इंदिरा वस्तीमध्ये राहायला येणार आहे. काय? इंदिरा साहेब वस्तीत राहायला येणार आहेत? अहो पण वस्तीत कसं काय राहायला येणार? त्यांचा एवढा मोठा बंगला आहे, कंपनीचे मालक आहेत ते. फॅक्टरीचा मालक आहे. मालक कोण आहे? तो फक्त मॅनेजिंग डायरेक्टर आहे, म्हणजे MD. आणि मी MD होणार आहे. ओहो हो. विक्रांत अरे सोड त्याला, त्याच्यावर कशाला राग काढतोयस? ती आपली माणसं आहेत. इंद्रजित साहेब खरंच वस्तीत राहायला येणार आहेत? हो, तो इंदिरा वस्तीत राहायला येणार आहे. अहो पण इंदिरा साहेब वस्तीत कुठे राहणार? त्याची व्यवस्था झाली आहे, आबासाहेबांनी सांगितले त्याला. अहो पण मग इंदिरा साहेब वस्तीवर राहायला आल्यावर आम्ही काय करायचं? त्याची चांगली खातिरदारी करायची तुम्ही. आणि खातिरदारी एकदम बेस्ट व्हायला पाहिजे. आणि सोबत केटी सुद्धा असणार आहे. केटी असल्यावर कशी करायची खातिरदारी? कठीण आहे समज. काय कठीण आहे त्यात? तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही करायचं. त्या इंद्राला असा काही त्रास द्यायचा ना की त्याला ते आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. आणि तो चमचा केटी, तो जर मध्ये काही बोलला तर सरळ आबांचं नाव घ्यायचं. त्याला सांगायचं आम्ही जे काही करतोय ते आबांनी सांगितलंय तसंच करतोय.
हे लय भारी आहे. आता बघाच आम्ही काय करतो ते. काय पण म्हणा उर्मिला मॅडम, तुमचं डोसको म्हणजे लयच भारी बघा. हो एकच नंबर. कौतुक कराल तेवढं कमीच आहे बघा. हो ना, माझं कौतुक करण्यापेक्षा तुम्ही दोघं जण असं काम करा की आम्ही तुमचं कौतुक करू. चला निघा, कामाला लागा. येतो साहेब. कुठली पाहुणी येणार आहेत काय माहिती. आता आबांचे पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर महत्वाचे असतील. ते मला नाही माहिती. त्या पाहुण्यांना बी आजच येत होतं. चांगलं म्हणलं आराम केला असता तर तू बी करा नाही मला बी करू द्या नाही. तिकडं फॅक्टरीत राबायचं आणि इथे येऊन पाहुण्यांची उठाबस करायची. ह्याला काय अर्थ आहे? अरे गोट्या असं काय बोलतोय? अतिथी देवो भव अशी रीत आहे आपली. हे असं आळस करून कसं चालेल बरं? हे बघ भावा, तू सांगितले म्हणून मी आलो इथं, नाहीतर आपल्याला काय पडली नाही त्या पाहुण्यांची. बरं ठीक आहे, आता आलायस ना, तोंडाचा पट्टा जरा बंद कर आणि पटापट हात चालव. नाही उचकी. ते इथं कुठलं संकट येणार आहे? काय माहित, मोठं संकट येते का छोटं संकट येते. अरे बापरे, पाहुणे आले वाटतं. चल चल. नमस्कार आबासाहेब. हे असं अचानक न सांगता आलो त्यामुळे तुम्हाला धक्का बसला असेल. माफ करा, न कळवता आलो. हा बाबा, असं कसं बोलताय? हा का लाजवताय आम्हाला? अहो तुम्ही वस्तीत आला म्हणजे आम्हाला आनंदच होतो. होय आबा, हा देवदारात आल्यावर जसं बरं वाटतं का नाही मनाला, तसं तुम्ही आला की वाटतं. हे तुमचं प्रेम बोलतंय, पण मी आज येण्याचं एक विशेष कारण आहे. तुमचे इंद्रजित साहेब एक दिवस तुमच्या सोबत राहणार आहेत तुमच्या वस्तीत. म्हणजे इंदिरा साहेब आपल्या वस्तीत राहणार आहेत? अरे पण असं कसं अचानक इथं राहायला आलंय? मला वाटतंय इंद्रा सरासनी आबाने हाकलून दिले. ए खोळाय करे तुम्ही, कळतं का काय तुम्हाला? अरे घरातनं हाकलून दिल्यावर ते काय सोडायला येतील स्वतः? अरे मला वाटतंय तसं काहीतरी एक गडीची भानगड असणार आहे. एक कळलं का? उचक्या का लागत होत्या पाहुणं